नमस्कार, मराठी नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आज आपण आलेलो वार्ड क्रमांक 161 माजी नगरसेवक विजेंद्र विजू शिंदे यांच्याकडे. तर जाणून घेऊया या येणाऱ्या निवडणुकींमध्ये त्यांचं काय, कुठल्या विषयावर ते जनतेच्या समोर जाणार आहेत आणि काय विषय जाणून घेऊया. सर नमस्कार, मराठी नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वप्रथम नमस्कार. मुंबई महानगरपालिकेमध्ये इलेक्शन येऊन घातलेलं, निवडणुका येऊन घातलेलं. मागच्या वेळेस आपण निवडून आला होता, नगरसेवक आहात वार्ड क्रमांक 161 मधून. आता तुमची दिशा काय असेल? हो नाही, 2017ला प्रभाग क्रमांक 161च्या जनतेने एक आपला विश्वास आणि आपला प्रेम आणि आशीर्वाद देऊन माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलाला नगरसेवक म्हणून निवडून दिलं, लोकांची सेवा करण्यासाठी निवडून दिलं. आणि मी त्या संधीचा मी पुरेपूर फायदा करून लोकांपर्यंत मी लोकांची सगळी कामं, सामाजिक कामं घेऊन खूप चांगल्या पद्धतीने मनापासून काम करून लोकांची मी सेवा केलेली आहे. आणि लोकांनी ज्या विश्वासाने मला नगरसेवक म्हणून निवडून दिलं होतं, तर त्यांनी जेवढा विश्वास टाकला होता त्याच्या 4 पट जास्त मी लोकांची कामं करून लोकांचा विश्वास मी सार्थ ठरवला आहे. 2026ला इलेक्शन येऊ घातलेलं आहे. तर जनतेसमोर कुठला असा मुख्य मुद्दा आहे, विषय आहे, तो जो जनतेसमोर तुम्ही मांडणार आहे मतं मागण्यासाठी? खरं तर या मागच्या 9 वर्षाच्या पिरियडमध्ये किंवा म्हणा त्याच्या अगोदरपासून मी साधारणपणे 1995पासून राजकारणामध्ये सक्रिय आहे. 2007ला मी शाखा प्रमुख झालो. तेव्हापासून मी जनतेच्या संपर्कात कायमच आहे. आणि प्रभाग क्रमांक 161मधली जनता ही मी माझं कुटुंब समजतो, कारण त्यांनी नेहमीच मला घरातल्या मुलासारखं, भावासारखं प्रेम दिलं. आणि त्याच्यामुळे हे माझं कुटुंब आहे. आणि त्या कुटुंबामध्ये मला असं वाटतं की कुटुंबातला एखादा मुलगा, एका कुटुंबातला आपला भाऊ जेव्हा एखादी गोष्ट करत असतो तेव्हा त्याला त्याच्यासाठी मदत मागायची किंवा मतं मागायची काही गरज वाटेल असं मला वाटत नाही, कारण हे माझं कुटुंब आहे. आणि मला माहिती आहे निश्चितच माझं कुटुंब, प्रभाग क्रमांक 161ची सर्व जनता माझ्या पाठीशी ठामपणे उभी आहे. वार्ड क्रमांक 161मध्ये विकासाचा जो मुद्दा आहे की विजू शिंदेंनी विकास किती केला, काय केला, या संदर्भात आपण काय सांगा? बघा काय आहे, मी किती विकास केला, काय केला हे मी माझ्या तोंडाने माझी स्तुती करण्यापेक्षा प्रभागातील जनतेला तुम्ही जर विचाराल, तुम्ही जर प्रभागातले सर्व रस्ते बघाल, तुम्ही प्रभागातली गटारा बघाल, तुम्ही प्रभागातले पॅसेज बघाल, वेगवेगळे कामं बघाल, तर तुमच्या आपोआप लक्षात येईल आणि प्रभागातील जनता सांगेल की मी किती कामं केलेत आणि काय केलेत ती. ठीक आहे. बघा आता कसं आहे, इलेक्शन आले, निवडणुका आल्या आहेत, विरोधक येणार, विरोधकांकडे दुसरे काही मुद्दे नाही आहेत, त्यामुळे ते माझ्यावर आरोप करणार नाही ते प्रत्यारोप करणार. आणि ते ठीक आहे, ते निवडणुकीचा भाग आहे, राजकीय भाग आहे, त्यामुळे मी त्याकडे काही गांभीर्याने लक्ष देत नाही. आपल्या विरोधामध्ये एक प्रोपोगंडा चालवला जातोय विरोधकांकडून, तर विरोधकांना आपलं काय सांगणं? बघा, विरोधक म्हणजे हे काय माझे वैयक्तिक कोणी शत्रू नाही आहेत, हे राजकीय विरोधक आहेत. निवडणुका आल्यानंतर या सगळ्या गोष्टी होत राहतात, विरोधक येत राहणार, ते त्यांच्या पद्धतीने आरोप प्रत्यारोप करणार. त्याच्यावर मी काही वेगळी टिप्पणी करणं मला असं काही योग्य वाटत नाही. आणि त्याकडे मी जास्त लक्षही देत नाहीत. काही विरोधक खूप वेगवेगळ्या पद्धतीने माझ्यावर म्हणजे अफवा पसरवून वेगवेगळ्या प्रकारचे घाणेरडे आरोप करतात. पण ठीक आहे, ते त्यांना लखलाभ असो, कारण मी त्या पद्धतीने विचार करत नाही, त्या पद्धतीचं माझं राजकारण नाही. माझं राजकारण आहे नेहमीच बेरजेचं पहिल्यापासून राजकारण आहे. आणि मी चांगलं काय ते देता येईल. तुम्ही बघितलं असेल 2017ची निवडणूकसुद्धा जेव्हा मी लढवलो त्यावेळेस मी कोणत्याही विरोधकाचं कधी नाव घेतलं नाही किंवा कोणत्याही विरोधकाच्या मी याच्यात बोललो नाही. माझं म्हणणं एकच होतं की मी काय करणार आहे यावर माझी 2017ची निवडणूक होती. आणि आताची जी निवडणूक आहे 2017पासून 2025पर्यंत मी काय केलं आणि याच्यापुढे मी काय करणार आहे, हा एक विकासाचा अजेंडा घेऊन, फक्त विकास या एकाच मुद्द्यावर मी ही निवडणूक लढवणार आहे. सर, जय संतोषी माता नगरमध्ये मागे महापालिकेतर्फे पाण्याच्या मोटर कापण्यात आला, कारवाई करण्यात आली, कुठेतरी एक राजकीय खेळी करण्यात आली तिथे, असं लोकांचं म्हणणं आहे. आणि त्याच्यात विरोधक पण होते, तर त्या संदर्भात आपण काय राजकारण एवढ्या खालच्या पातळीवर जाऊ नये असं मला पहिल्यापासून वाटतं. कारण लोकांचं पाणी बंद करणं, एखादं मला बदनाम करण्यासाठी असे काही विषय जर कोणी करत असेल तर मी विनंती करेन की असे काही प्रकार करू नका, कारण जेणेकरून लोकांना त्रास होईल असं कोणतंही काम होता कामा नये. आणि त्याच्या काय पाण्याच्या मोटर वगैरे कापल्या गेल्या, काय गेल्या, तो एक वेगळा विषय होता. तो मी काय जाहीररित्या बोलणं योग्य नाही राहणार. परंतु असे प्रकार होता कामा नये, हे मी नक्कीच हे दुर्दैवी आहे असं मी म्हणेन.
सर, गेल्या अनेक दिवसांपासून म्हणजे कुठेतरी जातीचं राजकारण पेरलं जाते तुमच्या विरोधामध्ये, असं आमच्या बी ऐकण्यात आलेलं आहे. कुठेतरी हिंदू मुस्लिम आणि त्याचा जो क्रॉस बेनिफिट आहे तो विरोधकांना झाला पाहिजे आणि तुमच्या कुठेतरी बदनाम्या झाल्या पाहिजे, हा विषय पण सुद्धा जनतेमध्ये पसरवला जातो. त्या संदर्भात काय आपण बघा, ही जनता आहे, जनता सुज्ञ आहे. तुम्ही जे बोललात ते बरोबर आहे. काही विरोधक प्रांतवाद, भाषावाद, जातीवाद, धर्मवाद लावण्याचा प्रयत्न करतात, परंतु जनता सुज्ञ आहे. जनतेला माहिती आहे की काम कोण करतं आहे, काय करतं आहे. विजू शिंदेने कधीच कोणत्याही प्रकारचं भेदभाव केला नाही, हे सर्व जनता जाणते आणि भेदभाव मी कधी करणारही नाही. कारण आज मी जे काही नगरसेवक म्हणून मला जी काही संधी दिली गेली, त्या जनतेच्या सर्व धर्माच्या लोकांनी, सर्व जातीच्या, सर्व प्रांताच्या लोकांनी मला आशीर्वाद दिला. त्याचमुळे मी निवडून आलो आणि त्यामुळे त्यांचे उपकार माझ्यावर थोर आहेत. त्यामुळे असले घाणेरडे विचार कधी आपल्या मनातही येत नाहीत. हां, काही लोक करतात वेगवेगळ्या पद्धतीने प्रचार, त्यामध्ये आहेत आमचे काही विरोधक, काही माझ्याही पक्षातले काही लोक आहेत की जे या पद्धतीने प्रचार करत आहेत. त्यांचं टार्गेट मी आहे, अजेंडा मी आहे. पण ठीक आहे, मी त्यावर काय बोलू शकत नाही आणि मी काय बोलू इच्छित नाही. ते माझी बहीण, त्यांना बहीणच म्हणतो, माझ्या बहिणीसारखे आहेत ते. ठीक आहे, त्यांचं राजकारण त्यांच्याकडे, परंतु मी या मुद्द्यावर काही जास्त बोलू इच्छित नाही. मला फक्त एवढंच कळतं की जनता सुज्ञ आहे, जनता समजदार आहे. हे असं फक्त इलेक्शनच्या 2 महिन्यांसाठी हे जे काही प्रांतवाद, भाषावाद, धर्मवाद हा जो काही लावला जातो आहे, हा प्रकार दुर्दैवी आहे. पण त्यांनी किती जरी प्रयत्न केले तरी जनता त्याला साथ देणार नाही, याची मला खात्री आहे. एक शेवटचा प्रश्न, जनतेकडे आपलं काय मागणी असेल आणि जनतेला काय सांगणं असेल? जनतेकडे माझी एकच मागणी राहणार आहे, ते म्हणजे 2017च्या अगोदरपासून मी लोकांची सेवा करत आलो आहे, लोकांचं काम करत आलेलो आहे आणि मी लोकांचं काम करत राहणार. मी त्यासाठी नगरसेवक झालो काय, नगरसेवक राहिलो काय, नगरसेवक पदावरून गेलो काय, लोकांची सेवा करणं हे माझं ध्येय आहे. ते मी करत राहणार आहे आणि मला माहिती आहे ही माझी जनता आहे, ही माझी मायबाप जनता आहे. ही जनता त्याच्या मुलाला, त्यांच्या भावाला कधी नाराज करणार नाही. कारण मी जे काही कार्य केलं आतापर्यंत ते अगदी मनापासून केलं आहे, कोणत्या प्रकारचा भेदभाव न करता केलं आहे, रात्रीचा दिवस करून केलं आहे. मी 24 तास लोकांची सेवा केली आहे आणि कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता केलेला आहे. त्यामुळे मला खात्री आहे की जनता हे कुटुंब, या कुटुंबाचा माझ्यावर प्रचंड आशीर्वाद आहे आणि मी कामं करतो आहे. आताही माझी कामं चालली आहेत. मी विकास बोलतो, विकासावर काम करतो आणि माझा अजेंडा विकास असणार आहे. त्यामुळे जनतेला विकास हवा आहे, जनतेला प्रांतवाद, भाषावाद, धर्मवाद नको आहे. कारण नगरसेवकाकडून लोकांची अपेक्षा असते त्यांच्या मूलभूत सुविधा पूर्ण व्हायला पाहिजेत आणि मूलभूत सुविधा पूर्ण करण्यासाठी त्यांना माहिती आहे की ते झटणारा, धावणारा आणि बुद्धिमत्तेने काम करणारा, मेहनतीने काम करणारा एकच आहे, तो म्हणजे विजू शिंदे आणि त्याच्या मागे सर्व जनता उभी आहे, याची मला पूर्ण खात्री आहे. खूप खूप धन्यवाद. हे होते आपल्यासोबत विजू शिंदेजी, जे वार्ड क्रमांक 161चे माजी नगरसेवक आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून जो वार्ड क्रमांक 161मध्ये त्यांनी विकास केला, त्या विकासाच्याच मुद्द्यावर ते जनतेच्या सामोरे जाणार आहेत आणि जनता त्यांना भरभरून आशीर्वाद देणार आहे, असं त्यांचं ठाम मत आहे. आणि त्यांनी विरोधकांना सांगितलं आहे की तुम्ही विरोध करत राहा, मी माझं कार्य, विकासाचं जे कार्य आहे मी ते करत राहणार. कॅमेरामॅन निर्मलसह मी विजय केदार. विजू शिंदे फक्त नावच काफी आहे. म्हणजे आजपर्यंत जनतामध्ये जो सामावून, म्हणजे प्रत्येक मागासवर्गीय असो, मोठा असो, लहान असो, त्याला सगळे सारखे आहेत आणि प्रत्येकाचं काम त्याने इमानी-इतबारी केलेलं आहे आत्तापर्यंत. निवडणुकीमध्ये विजू शिंदे हा एकच माणूस असा आहे की जो सगळ्यांच्या कामासाठी येऊ शकतो. आणि महानगरपालिकेचं जे इलेक्शन आहे ते इतर इलेक्शनपेक्षा वेगळं असतं. इथं नगरसेवक म्हणून फक्त विजू आणि विजूच निवडून येणार, हे 100% खात्री आहे आमची. विजू शिंदे जी के विकास के बारे में क्या कहेंगे? सर, उनके विकास के बारे में देखा जाए, जितना कहेंगे ना उतना कम है, क्योंकि आज 8 साल के बाद 9वें साल में हम जा रहे हैं और 9 साल के बाद ये इलेक्शन 9वें साल में हो रहा है, 8 साल के बाद, जो कि 5 साल, इन सारे 8 साल की परिस्थिति में ना कठिन से कठिन समय भी आया है और उस कठिन समय को आसान बनाने के लिए श्री नगर सेवक विजू शिंदे हमारे साथ थे. कंधे से कंधा मिला के तो हम लोग इस चीज़ को पार करके आगे बढ़े हैं, जिसमें कि सबको पता है 3 साल कोरोना का भी टाइम था, जिसमें जिसके घर में चूल्हा नहीं जल रहा था चूल्हा जला, जिसको दवाई की ज़रूरत थी दवाई मिली, वैक्सीनेशन करवाया. तो उनके काम के बारे में हर लेवल पे काम है, बच्चों के लिए, औरतों के लिए, बड़ों के लिए, बूढ़ों के लिए.
तो उसके बारे में जितना भी बोलेंगे हम कम है। इसलिए हमारी सारी जनता से अपील भी है, और मैं ये सबकी तरफ से कहना चाहती हूँ कि हमारे 161 का लाल बहादुर शास्त्री नगर का 100% वोट हमारा है, जो कि इसको कोई भी काट नहीं सकता है और छाट नहीं सकता है। और फिर से बीजू भाई आ रहे हैं 10,000 पार के साथ। थैंक यू। बीजू शिंदे के बारे में क्या कहेंगे, उनके विकास के बारे में क्या कहेंगे? विकास के बारे में एक नगर सेवक के रूप में जितना काम करना चाहिए उससे बढ़ के, यही नहीं कि केवल रास्ता बनाना, ये करना, औरतों को क्या काम के लिए कुछ, जैसे इन्होंने सिलाई मशीन बांटा, ये सब चीज़ इतना तक स्तर से गिर करके सोचना कि कैसे लोग कुछ काम करें। और गली गुच्ची तो किसी का इस में कम से कम 2 बार 3 बार बनाए होंगे। वो मंदिर है, मंदिर में भी शुरू में बीजू शिंदे ने ही यहाँ पर शुरुआत किया था, लेकिन बाद में दिलीप लांडे मामा बनवाए। तो कोई मंदिर एरिया का नहीं बचा है जहाँ पर ये न पहुँचे हो और काम न किए हो। क्या लगता है आपको इस बार चुन के आएंगे बीजू शिंदे? प्रश्न नहीं उठता है, एकदम एक तरफा है, लड़ाई ही नहीं है। लड़ाई नहीं, काम पर अगर जनता इतना भी जानेगी कि हमको एक नगर सेवक को काम पर वोट देना है, तो फिर इससे अच्छा नगर सेवक कौन मिलेगा। और आज भी नमस्ते करना, झुक के रहना, कोई अगर आगे बढ़ता है तो तन जाता है, लेकिन ये अपना नगर सेवक ऐसा है कि हमेशा झुक के रहा है, कभी तने हुए आप नहीं देखेंगे। फिर ऐसा नगर सेवक आप कहाँ पाएंगे। और अगर इनको खोएंगे तो आप एक नायाब हीरा खो देंगे। इसके लिए हमको इस माध्यम से सभी जनता से मैं निवेदन करता हूँ कि एक बार कुछ आगे पीछे नहीं सोचना है, सर को मौका दीजिए, फिर अगले बार देखिए एकदम काया पलट हो जाएगा। बीजू भाई हमारे विभाग में नगर सेवक थे और उन्होंने बहुत सारे काम किया है। आज प्रभु राम जी के मंदिर में उन्होंने धनुष्यबाण उठाया है और लोगों ने भी धनुष्यबाण का हमेशा साथ दिया है। पहला भी उनका धनुष्यबाण था, आज भी है प्रभु रामचंद्र जी का धनुष्यबाण। यही मंदिर से शुरुआत होता है और उनको ये टाइम पब्लिक बोल रहे 10,000 नहीं, हम लोग व्यापारी तो बोल रहे ये टाइम 11,000 वोटों से उनको जीत लाना है।